राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असताना चाळीसगावमध्ये आज एक महत्त्वाची राजकीय घटना घडली आहे. आमदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत विविध पक्ष आणि संघटनांमधील अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांचे पक्षात स्वागत करण्यात आले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश सोहळा विशेष चर्चेचा विषय ठरत आहे. पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत अनेक कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याचे सांगितले जात आहे. या कार्यक्रमाला स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांची मोठी उपस्थिती होती. डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी नव्याने प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांचे स्वागत करत संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्याचे आवाहन केले. चाळीसगावमधील या प्रवेश सोहळ्यामुळे स्थानिक राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले असून याचा आगामी निवडणुकांवर काय परिणाम होतो हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. सगळीकडेच शिवसंवाद दौरा हा सुरू आहे आणि या दौऱ्याच्या माध्यमाने कार्यकर्त्यांशी त्यांच्याकडून सूचना घेणं, काय परिस्थिती आपल्या मतदारसंघाची याचा म्हणजे आढावा जो आहे हा प्रामुख्याने त्या ठिकाणी. दादा, साधारण आपण या ठिकाणी सांगितलेलं आहे की पालकमंत्र्यांनी लक्ष द्यावं, त्यानंतर चाळीसगाव जे आहे हे भगवामय करण्याचं आपण सांगितलं या ठिकाणी. कार्यकर्ते प्रत्येक गावापर्यंत, प्रत्येक घरापर्यंत शिवसेना गेली पाहिजे. प्रत्येक तालुक्यामध्ये शिवसेना वाढली पाहिजे. कुठलाही तालुका असेल, शिवसेनेची ताकद ही येणाऱ्या काळामध्ये, भविष्यामध्ये कशा प्रकारे वाढेल याच्यासाठी सगळ्यांनी मिळून काम केलं पाहिजे. मला वाटतं चाळीसगाव तालुक्यामध्ये उमेश पाटीलजी यांचा प्रवेश जो आहे शिवसेनेमध्ये झालेला आहे. त्यांच्या रूपाने जे आहे ताकद, नवीन ताकद जी आहे शिवसेनेला या ठिकाणी मिळालेली आहे. शिवसेनेची ताकद यापूर्वी या चाळीसगाव तालुक्यामध्ये होती. आता उमेश पाटील आल्यामुळे तिकडे ताकद जी आहे ती वाढणार आहे आणि ज्या काही गोष्टी येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषदा निवडणुका असतील, पंचायत समिती निवडणुका असतील, त्या लढून, ताकदीने लढून कशा जिंकता येतील याच्यासाठी देखील पक्ष काम करेल. आज अनेक पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. आपल्या नेतृत्वात साहेबांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून महाराष्ट्रभरातून लोक जे आहे शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत. आज देखील इकडे मोठ्या प्रमाणामध्ये प्रवेश जो आहे हा शिवसेनेमध्ये झालेला आहे. रेश्मा काळे अद्यापही नाराज आहे. आपण त्यांची भेट घेतलेली नाही. आपल्या त्या नगरसेविका अपक्ष उमेदवारी त्यांनी अर्ज भरलेला. बघा, याच्यावरती प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा असते की बाबा निवडणूक जी आहे ती आपण लढली पाहिजे, पण अंतिम निर्णय जो आहे हा पक्षश्रेष्ठी घेत असतात. शिंदेसाहेब जे आहे त्याच्यावरती निर्णय जो काय तो लवकर लवकर घेतील. आपण त्यांची भेट घेण्यात आलेला असताना आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहे का? रेश्मा यांची आपण संवाद साधणार आहात का? मला वाटतं शिवसेनेचा कार्यकर्ता जो आहे हा आदेशावरती जो आहे चालत असतो, पालन करत असतो त्याच्या. आणि मला वाटतं प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा असते की बाबा त्या विधान परिषदेमध्ये असेल, विधानसभेमध्ये असेल, जिल्हा परिषदेमध्ये असेल आपल्याला तिकीट मिळालं पाहिजे. तशीच गोष्ट जी आहे ती नाशिकमध्ये आहे. नाशिकमध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी फॉर्म ठेवलेले आहे. तर मला वाटतं वरिष्ठ नेते एकमेकांशी बोलतील आणि या सगळ्या गोष्टीचा तोडगा जो लोकांनी केला. यासाठी गिरीश महाजन जे आहे ते दिल्लीला निघालेले हा तिढा सोडवण्यासाठी. मला माहिती आहे सर, BJP म्हणतायत की आमचे नगरसेवक जे आहे ते 5-5 लाखात उचलले जात आहेत. त्यांचे नगरसेवक आहेत. आता मला तो प्रश्न विचारून काय कॉक्रोच जनता पार्टीच्या त्या ठिकाणी जंतर मंतरवर आंदोलन सुरू आहे. शिक्षण प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार, नैतिक अधिकार जो आहे तो बाबासाहेबांच्या कॉन्स्टिट्यूशनने जो आहे तो या ठिकाणी दिलेला आहे आणि त्या आधारे जे आहे त्या ठिकाणी ते लोक करत आहेत. परंतु विरोधक असं म्हणताय सत्ताधाऱ्यांकडून आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न होतोय. आता त्यांना परमिशन वगैरे सगळी दिली पोलिसांनी जंतर मंतरवर आंदोलन करण्यासाठी. तर कुठे आंदोलन वगैरे चिरडण्याचं काम करतात? रेश्मा काळे असं म्हणताय की नाशिकची माघार त्या ठिकाणी संपलेली आहे वेळ, त्यामुळे जळगावच्या माघारीची वेळ देखील संपलेली आहे. नाशिकचा क्रीडा सुटत नाही, त्यामुळे जळगावचा क्रीडा देखील सुटत नाही. मग ते काय बोलतात मला माहिती नाही, पण पक्ष जो अंतिम निर्णय आणि वरिष्ठ मान्य मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय ज्या काही गोष्टी ठरवतील त्या गोष्टी या ठिकाणी होतील. दादा, आपण चाळीसगावची दादागिरी संपेल असं आपण भाषणामध्ये म्हटलेलं आहे. दुसरी आपण एक नाराजगी व्यक्त केली आहे का युवा सेनाचे इथे 4 प्रमुख हे जे त्यांची नियुक्त्या झालेली नाही. किशोर अप्पांनी मागणी केली आहे का इकडची कार्यकारी बरखास्त करा. पत्रकार बाहेर होते का आतमध्ये होते ऐकायला? काय सांगाल दादा? काय सांगणार दादा? ताकद जी आहे ही शिवसेनेची सगळीकडे वाढली पाहिजे भविष्यामध्ये. त्या अनुषंगाने आम्ही काम करतोय आणि नवीन कार्यकारिणी जी आहे ती लवकरात लवकर या 40 गावामध्ये जी आहे ती घोषणा केली जाईल. बघा, या SIR जो होतोय तो बोगस मतदानासाठीच होतो. तर जेवढे बोगस मतदान आहेत हे SIRच्या माध्यमाने कसे कट होतील याच्यावरती बारीक लक्ष BLO तर ठेवणारच आहेत, पण त्याचबरोबर BLAनी देखील त्या ठिकाणी ठेवलं पाहिजे अशा सूचना आम्ही या ठिकाणी केलेल्या आहेत.